पहिल्या महायुद्धात 67 सैनिकांचा सहभाग असतो तेव्हा, जिथे प्रत्येक घरात सैनिकांची परंपरा रुजते तेव्हा तेव्हा त्या गावातला प्रत्येक मुलगा एक स्वप्न घेऊन शाळेत जातो. असं म्हटलं जातं की शालेय जीवनातच माणसाच्या व्यक्तिमत्वाचा खरा पाया घातला जातो. इथेच शिस्त घडते, इथेच कष्टांची ओळख होते आणि इथेच स्वप्नांना दिशा मिळते. शाळा म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर माणूस घडवण्याची प्रयोगशाळा आहे, जिथे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना संधी मिळते. आज मात्र वास्तव असं दिसतंय की गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या शोधात शहरांकडे ओढ वाढते आहे. भपकेबाज इमारती, महागडी फी, इंग्रजी माध्यम हेच जणू गुणवत्तेचे मोजमाप बनत चालले आहे. पण प्रश्न असा आहे की खरंच शिक्षणाची गुणवत्ता फक्त शहरातच मिळते का? उत्तर आहे नाही. आजही गावखेड्यातील शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवला जातो. विद्यार्थ्यांमधील कला, क्रीडा, संस्कार, नेतृत्व गुण ओळखून त्यांना व्यासपीठ दिलं जाते. शाळेतील विकास हा गावाशी पण संलग्न असतो. असं हे लाल मातीचा अभिमान जपणारं, निसर्ग सौंदर्याने नटलेलं, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं कोकण भूमीतील कलंबिस्त हे गाव. हे गाव केवळ निसर्गानेच समृद्ध नाही, तर देशरक्षणासाठी अहोरात्र लढणारी सैनिकी परंपरा जपणारे गाव आहे. याच परंपरेचं प्रतीक म्हणून ग्रामदैवत लिंगेश्वर मंदिरासमोर उभारलेला रणस्तंभ हे बलिदानाचं प्रतीक आज संपूर्ण गावाचा अभिमान आहे. प्रत्येक घरातून एक सैनिक असावा असं एक गाव. या गावातून 1914 ते 1919 दरम्यान झालेल्या पहिल्या महायुद्धात एकूण 37 पुरुष सहभागी झाले होते. त्यापैकी 2 जणांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले. म्हणूनच तर समस्त देशवासियांना प्रेरणा देणारा, सैनिकांच्या निस्सीम त्यागाचे, बलिदानाचे, अतुलनीय शौर्याचे प्रतीक असणारा रणस्तंभ या गावाचं भूषण आहे. याच रणस्तंभाच्या शेजारी आहे कलंबिस्तचं ज्ञान मंदिर. अशा या त्रिवेणी ऊर्जेचा संगम असणाऱ्या गावामधील प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन म्हणजे एक अवर्णनीय, भारावून टाकणारा क्षण असतो. आणि याच रणस्तंभाच्या साक्षीनं उभं आहे कलंबिस्तचं ज्ञान मंदिर. हो, ज्ञान मंदिरच. कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्त. 60 वर्षाहून अधिक काळ ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणाऱ्या या शाळेनं आजवर अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे असंख्य विद्यार्थी घडवले आणि आजही घडवत आहे. पण आजही या शाळेची ज्ञान लालसा, शिस्त आणि गुणवत्तेची बांधिलकी तशीच कायम आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. सुंदर, शांत, स्वच्छ परिसर, शिस्तबद्ध वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास हीच या शाळेची खरी ओळख आहे. या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त या ज्ञान मंदिरात विविध कार्यक्रमांचं अतिशय नेटके आणि शिस्तबद्ध आयोजन करण्यात आलं.
जय जवान, जय किसान, जय संविधान. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, मेहनत, उत्साह, आत्मविश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला. खरंच उद्याच्या उज्ज्वल भारताचं भविष्य या ग्रामीण भागातील शाळांमध्येच दडलेलं आहे.